अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध निलेश लंके। अहमदनगरमधील ही लढत पाहून तुम्हाला वाटेल काहीतरी गोंधळ झालाय, पण गोंधळ वगैरे काही झालेला नाहीये। तर लोकसभेसाठी दोन निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। निलेश ज्ञानदेव लंकेंनी शरदचंद्र पवार गटाकडनं तर निलेश साहेबराव लंकेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। एकाच मतदारसंघात एकाच नावाचे दोन उमेदवार उभे राहिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांनीच हा डमी उमेदवार उभा केलाय, असा आरोप शरदचंद्र पवार गटाकडनं करण्यात आलाय। निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावात साधर्म्य असणारा व्यक्ती हा डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्फतच भरण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या माहितीनुसार निलेश साहेबराव लंके हे पनवेल इथले रहिवासी आहेत। महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांच्यामध्ये एक साम्य पाहायला मिळतं। ते म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेला एफिडेव्हिट। ज्या वकिलामार्फत सुजय विखे पाटलांनी एफिडेव्हिट तयार केलाय, त्याच वकिलामार्फत अपक्ष निलेश साहेबराव लंके यांनी देखील आपला एफिडेव्हिट बनवून घेतलाय। आता हा निव्वळ योगायोग आहे की राजकीय खेळी ते येणारा काळच ठरवेल। मात्र या एफिडेव्हिटच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांनी सुजय विखेंवर हल्ला चढवलाय। सुजयजी, मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो, अगदी तुमच्या आत्तापर्यंतच्या 50 वर्षाच्या डमी कारभारासारखाच। परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो। पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा करालही, पण मतदान रूपी जनता डमी तयार करता येत नाही, एवढं लक्षात ठेवा। परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी केला जरी उमेदवार तुम्ही उभा डमी, पण आता जनतेनंच घेतलीये माझ्या विजयाची हमी। नावात साम्य असलेले उमेदवार केवळ अहमदनगरमध्येच नव्हे तर रायगड जिल्ह्यात सुद्धा उभे आहेत। रायगड मतदारसंघात 3 अनंत गीते निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत। एकाच नावाचे अनेक उमेदवार हे काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही। 2014 साली हिंगोली मतदारसंघात सुभाष वानखेडे नावाचे एकूण 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला। सलग 3दा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुभाष वानखेडेंना अवघ्या 1600 मतांनी पराभव पत्करावा लागला होता। त्यामुळे 2024च्या निवडणुकीत देखील ही चकवा पद्धत सुरू आहे। आता याचा फायदा कोणाला होणार आणि कोणाचा तोटा होणार हे 4 जून रोजी नक्कीच कळेल। उमेदवारांची नावं सारखीच असल्यानं गोंधळ होत असला तरी तुम्ही गोंधळून जाऊ नका, कारण तुमचं एक मत देशाचं भवितव्य घडवणार आहे। त्यामुळे तुमचा उमेदवार, त्याचं चिन्ह डोक्यात पक्क करा आणि वेळेत मतदान करा। आकाश शिंदे, TV9 मराठी, मुंबई।